Good evening class. Today we are going to know the sound A together. A E together. A and E. There are two vowels A and E. When it comes in the sentence, the sound, they make the sound E. The together vowels A and E comes in the word, they make the sound E. आता ए आणि ई हे दोन स्वर आहेत. हे जेव्हा शब्दामध्ये एकत्र येतात तेव्हा त्याचा साऊंड ई होत आहे. रस्वई किंवा दीर्घई. आता उदाहरणार्थ सांगायचं झालं तर याचा ए ई आर आय ए एल. आता याचा मराठीत उच्चार पण आपल्याला करावा लागेल. ए रियल ना, ए रियल 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 ना, एरियल. आता एरोप्लेन पण होईल ना, हे घ्या येतोय त्याच्यामध्ये ए आणि आय, ए आणि ई मिळून नाही येतोय का वर्ड्स बघा बरं. ए ई एरोप्लेन, ए ई आर ओ पी एल ए एन ई येतोय ना. एरोप्लेन हे स्पेलिंग आहे. ए रो प्ले ना, एरोप्लेन बघा. ए ई स्टार्टला आला, इथे पण ए ई स्टार्टला आलाय. ए आता याचा ई पण होतो हे पण होतं. ए आणि अ असा पण साऊंड होतो, दोन्ही साऊंड होते. असं हे मिळून आहे एकत्र आणि हा सेपरेट आहे. आता हे बघा नाही तर आपण ए अ केला, ए अ केला, एरो ई नाही साऊंड झाला त्याचा. झाला का. आता आपल्याला रियल, आता इकडे बघा रियल आर ई आर ए ई पाहिजे ना आपल्याला. रीड ई एच होतोय ना, रियल पण ई एफ होतोय ना. ए ई पाहिजे आपल्याला. ए ई प्लीज पी एल ई ए ई होतोय त्याच्यामध्ये. ए ई हा ए ई आर ओ एरोबिक. आता बघा इथे आला बघा ए ई आफ्टर, ए आफ्टर ए, दोन स्वर एकत्र आले हे. आता ह्याचा आपल्याला काही घेणं देणं नाही, फक्त या दोन एकत्र स्वरांचा उच्चार आपल्याला यायला पाहिजे. हां आता अजून काय होतोय. हां ॲरोमॅटिक ए ई आर ओ एम ए टी आय सी. बघा एनी सुरू. आता हे बघा सुरुवातीला येतील असं नाही आहे, शब्दामध्ये ते मिडलला पण येऊ शकतात. असं काय नाही की त्यांनी सुरुवात व्हावी, दिलेल्या शब्दांनीच त्याची सुरुवात व्हावी असं नाही आहे, ते मध्ये पण येऊ शकतात. अजून बघा बरं एखादा आठवत हे होणार नाही, ही याने सुरू होतोय तो. अजून कुठला होतोय का बघा. एनेमिया ना, नाही होत नाही. होतंय का ए हां ए एन ए ए हा एनेमिया. हां एम आय ए मिया ना, बरोबर ना. आला ए इथे. हे इज कम इन द सेंटेन्स ऑल्सो. आता वन लाईन कोण आहेत का बघू बरं. त्यांनी आहेत का बघू, त्यांना एका दुसरा बनवायला लावू. आहेत का नाही मला कळत नाही. आहेत ना बहुतेक सर.
आहेत ना. व्हेरी गुड. कॅन यू क्रिएट वन वर्ड्स ऑफ ए ई स्वर. ए आणि ई एकत्र असला पाहिजे. हा काय ए एल जी ए. हा ए एल आहे की राईट. ए हा नेट काढतो. हलके हे बघा इथे या शब्दामध्ये सुद्धा ए आणि ई एकत्र आलेला आहे. अशा पद्धतीनं काय करावं लागेल आपल्याला, ईचा स्वर ए ईचा स्वर घ्यावा लागेल. ई ए. त्याचे जास्त शब्द येत नाहीत, जरा कमी शब्द आहेत त्याचे. आता पुढचा सेकंड घेऊया आपण ए यू. आता ए यू घेऊया आपण. ए यू ह्याला सेव्ह करू का, ॲड करतो याला. आता ए यू. आता याचा साऊंड काय येईल ए यूचा तुमच्या माहितीप्रमाणे. करेक्ट. अ पहिला काना आ आणि त्याच्यावरती अर्धचंद्र अ असा होतोय बघा. आणि हे पण शब्दामध्ये जोडूनच येतात, असं एका पाठोपाठ स्वर व्यंजन स्वर असं नाही आहे, हे मिळून असतात. आता एक्झाम्पल सांगायचं झालं तर ऑगस्ट. हा ए यू जी यू एस टी ऑगस्ट. ए यू आला बघा जोडून. आता ह्याचे शब्द तुम्ही पुष्कळ सांगू शकताय. मेनी वर्ड्स, दिस साऊंड मेक द मेनी वर्ड्स. याच्यापासून आता ऑटम पण आहे की नाही. ऑटम ए यू टी ओ यू एम ऑटम. त्यानंतर अजून ऑटोमॅटिक. करेक्ट. ऑटोमॅटिक. अजून ऑटो. हा ऑटो पण येते. ऑटो ए यू टी ओ. नेम ऑफ द कंट्री असं ठीक आहे, हरकत नाही. ऑस्ट्रेलिया. देन याने बनवतात का बघू. ऑस्ट्रेलिया. ओके ऑटोग्राफ ना. हा ऑटोबायोग्राफी असते. हां आत्मचरित्र ऑटोबायोग्राफी. अजून काय सांगितलं होतं. ऑटोमॅटिक झालं ते की तो. हो ऑडिओ. हां राईट ऑडिओ. देन ऑडियन्स. राईट ऑडियन्स. देन बघा या दिलेल्या प्रत्येक शब्दामध्ये येयूचा उच्चार हा अच झालाय. ऑटो ऑडिओ ऑडिओ. ओके. अजून कोणता येईल. ऑथर. करेक्ट. ए यू टी एच ओ आर. ऑथर लेखक. हां देन ए यू आर ए. देन काढूया आपण ह्याला असते ए यू आर ए. हां तिथं नाहीत का निघत ते. हां लिहू पटापटा 10-15 म्हणजे कसं आहे आपल्या लक्षात येईल ना काय काय नेमकं झालेलं आहे ते. त्यांनी सांगितलं ऑक्झिलरी. हां ऑक्झिलरी. ए यू. व्हेरी गुड. थँक्स मॅम. ऑक्झिलरी. ऑक्झिलरी म्हणजे ऑक्झिलरी म्हणजे काय सहाय्यकारी क्रियापद. लिअर. या इथे आलो. हां ऑक्शन. ए यू सी टी आय ओन. ऑक्शन. देन ऑटोपायलट. पायलट. टॉक्सिक. PSY ना.
देन बस बघा किती झाले बघा, थांबा बसा इकडे बघा, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 nearly 15 words were written on the board. Means according to me all of you understand how the pronunciate of that two vowel when they comes together in the sentence, sorry in the word, they come together one by one, means one after one, एका मागे एक. आता कसं होतं, वन बाय वन आले तर मध्ये वोवेल येतोय, तसं नाही आहे इथे. इथे काय म्हणतो त्याला आपण, हां व्यंजन नाहीच याच्यामध्ये, डायरेक्ट ते एका मागे एक आलेले आहेत आणि म्हणून याचा उच्चार अ असा केला जातो. आता ह्याचा पण उच्चार होते. अजून एक सांगतो तुम्हाला, नुसता जरी ए आला तरी अ उच्चार होतोय त्याचा, हे पण लक्षात राहू द्या. नुसता शब्दामध्ये जर ए आला ना, सॉरी शब्दामध्ये ए नुसता आला ए तरी त्याचा उच्चार अच होतोय. ही गोष्ट पण लक्षात राहू द्या. हां ह्याचा उच्चार पण अच होतोय. हे का त्याच्यासोबत सांगायला लागलोय, आता ह्याचा उच्चार काय होतोय, अ होतोय. पण हे जेव्हा शब्दाच्या सुरुवातीला येतात तेव्हा, पण शब्दाच्या मिडलला जेव्हा येतोय ना, आफ्टर कन्सोनंट जेव्हा सिंगल ए येतोय तेव्हा त्याचाही उच्चार अ होतोय. उदाहरणार्थ म्हणून सांगतो, ह्याला थोडं बाजूला घेऊ का, कसे करू ह्याला. हां बघा आता माझी गंमत तुमच्या लक्षात येईल, करावं दे तिकडे घेऊ. हां येईल का इथं का, हां हां आता बघा नुसतं एला पण वाव होते, नुसतं स्वर ए जरी आला सिंगल तरी त्याचा उच्चार अच आहे. पण ए यूचा अ केव्हा होतो, जेव्हा तो एकमेकाला जोडून येतो ए आणि यू स्वर. त्याचे शब्द थोडे कमी आहेत, पण याचे बघा तुम्ही लाखो शब्द बनवू शकता. उदाहरणार्थ सांगतो तुम्हाला, टी ए डबल एल टॉल, ऑल, हा मॉल, खॉल, बॉल. आता याचे किती शब्द तुम्ही करू शकताय. हां स्मॉल, एस एम ए डबल. आता याच्यात काय आलंय, फक्त सिंगलच साऊंड आलाय नाही. द सिंगल ए इज कम इन मिडल ऑफ द वर्ड, वाक्याच्या मध्ये आलाय हा. तिथं कसं होतं, वाक्याच्या सुरुवातीला येत होते दोन एकत्र, पण एकट्या ह्या एचा पण साऊंड काय झालाय, अ झालाय. आता आपल्याला ह्याने तर लय बनवतील बघ, ऑक्सिजन सांगितलं त्यांनी. बघा आता ह्या ए यूचा पहिल्यांदा आपल्याला त्याचं लिहून घेऊन या ना, ए यूचं, ए यू इन्फॉर्मेशन अबाउट द ए यू. हां ए यूचा उच्चार काय केला आपण इथे, अ आहे की नाही, अ लिहा. मग जर दिलेल्या शब्दामध्ये, आपल्या नोट्स तयार करायचे, जर दिलेल्या शब्दामध्ये, जर दिलेल्या शब्दामध्ये ए आणि यू, ए आणि यू हे दोन स्वर, हे दोन स्वर जेव्हा सलग येतात, सलग येतात तेव्हा त्याचा उच्चार, तेव्हा त्याचा उच्चार किंवा स्वर, किंवा स्वर किंवा ध्वनी म्हणा, हां त्याचा स्वर उच्चार किंवा ध्वनी अ असा होतो. असा अ असा होतो. बघितलेल्या शब्दाप्रमाणे, म्हणजे आपण फळ्यावर जे बघितले नाही शब्द, त्या शब्दाप्रमाणे. हां हां डायरेक्ट एक्झाम्पल द्या. ते आपली गेली का आता झाकून तिकडं, आहेत ना लक्षात. हां किंवा वरील शब्दाचा विचार करता प्रत्येक शब्दाची सुरुवात ए यू या स्वरांनी झालेली आहे असं लक्षात येते. आलं लक्षात, ते लिहून घ्यावं लागेल ना. वरील शब्दांचा विचार करता, वरील शब्दांचा विचार करता
प्रत्येक शब्द हा एयू या स्वरानेच सुरू झाल्याचे जाणवते. एयू या स्वरानेच सुरू झाल्याचे जाणवते. सुरू झाल्याचे जाणवते. ओके. तर आता याचं पण घेऊया ना आपण. ए हा स्वतंत्र एकटा जरी शब्दामध्ये आला मिडलला बरं का पण तो तरी त्याचा उच्चार अच होतोय. ए जेव्हा जेव्हा याचं सांगालोय आता, जेव्हा शब्दामध्ये ए हा स्वर स्वतंत्रपणे शब्दाच्या मध्ये येतो तेव्हा त्याचा उच्चार देखील अ असाच होतो. आता अजून एक फसवायची गोष्ट आहे बघा याच्यामध्ये, तुमच्या लक्षात आली का नाही मला माहित नाही, पण जेव्हा आता आपण हे शब्द घेतले ना आता अजून एक शब्द सांगतो कसं गंमत आहे बघा. हे काय घेतलं आपण, टॉल घेतलाय. हा काय घेतलाय आपण, बॉल घेतलाय. आता इकडे बघा हे काय आहे, टी काय आहे शब्दामध्ये, कॉन्सोनंट आहे किंवा व्यंजन आहे. एम काय आहे, व्यंजनच आहे. सी काय आहे, व्यंजनच आहे. एस व्यंजन आहे आणि बी सुद्धा व्यंजन आहे. म्हणजे याचाच अर्थ काय होतोय की या व्यंजनाच्या पुढे आलेले जे ए आहे किंवा ए हा स्वर आहे त्याच्या पुढची अक्षर डबल झालेले झालेत की नाही. आता स्वर काय म्हटलं आपण, त्याचा साऊंड अ होतोय असं आपण म्हणतोय. मग मला सांगा, आपण समजा ही एम ए आणि टी ह्याचा उच्चार ॲ होतोय ना, हे पण दोन व्यंजनाच्या मध्येच आलाय ना, अक्षर पण डबल झालं नाही आणि साऊंड पण बदलला. उदाहरणार्थ सुद्धा कॅट, बॅट, सॅट, रॅट. मग असं जर आपण म्हणलं की जेव्हा व्यंजनाच्या पुढे मिडलला ए येतो तेव्हा त्याचा स्वर अ होतो, तर ते चुकीचं ठरेल. कारण या पण शब्दाची सुरुवात व्यंजनाने झालेली आहे, झाली की नाही. पण तरी त्याच्या पुढे आलेल्या स्वराचा साऊंड हा ॲ झालाय, ॲ. बरोबर की नाही. म्हणजे थोडक्यात काय सांगावं लागेल की शब्दामध्ये आलेला हा ए आहे, त्याच्या पुढे जर यल आलं असेल तर ते अक्षर डबल होऊन त्याचा उच्चार अ असा होईल. बरोबर आहे की नाही. आता हा वेगळा साऊंड होतो याचा, ॲचा, कॅट्स. मग आपल्याला हे जाणून घ्यायला पाहिजे की अ केव्हा होतोय, तर जेव्हा दोन व्यंजनाच्या मध्ये ए हा स्वर येतो आणि शेवटचं अक्षर यल असतं तेव्हा त्याचा साऊंड अ असा होतोय. आलंय लक्षात. पण जेव्हा दोन व्यंजनाच्या मध्ये स्वर येतोय आणि शेवटचं अक्षर टी असतं तेव्हा त्याचा ॲ असा साऊंड होतोय. बरोबर ना, ॲ आणि ओ. तर आता ह्याचे एक्झाम्पल आपण कितीही बघू शकतोय ना. वी कॅन सी मेनी एक्झाम्पल्स ऑफ दॅट. मॉल आहे, टॉल आहे, कॉल आहे, वॉल आहे. ह्याने काय पाठवले असतील, ह्याने पाठवलं होतं अगोदर, पाठवलं होतं आपल्या नाही पाठवलं होतं चॅट, रॅट,
तिकडे पाठवले ते तिकडचे चॅट रॅट चॅट इकडचे ॲचा साऊंड होणार आहे. हे साऊंड फक्त काय करायचं तर आपल्याला लक्षात घ्यायचं. हा फरक आहे. आता उदाहरणार्थ तुम्हाला सांगतो बघा, हे गंमत म्हणून इंग्लिश फसवी भाषा कशी आहे. आता व्हॉट इज द, या हा शब्द हाऊस आहे. हाऊस काय कॉमन नाव नाही. आता याचं अनेक वचन काय होतं हो. व्हॉट इज द प्लुरल ऑफ हाऊस. हाऊसचं अनेक वचन काय होते. करेक्ट, हाऊसचं अनेक वचन, अनेक वचनी घर हाऊसेस. बरोबर आहे की नाही. आता बघा गंमत, OUSE OUS हां त्याला एस लागला. आता इथे MOUSE घेतो मी, माऊस. फक्त याच्या ठिकाणी आपण माऊस घेतला तर मग माऊसचं अनेक काय व्हायला पाहिजे, अनेक वचन व्हायला पाहिजे की नाही, पण नाही होत. माऊसचं अनेक वचन आहे माईस. सो दॅट इज वाय इंग्लिश इज ट्रिकी लँग्वेज, फसवी भाषा. आता बघा ना इथे काय होत आहे, इथे उच्चार ॲ होतोय आणि इथे उच्चार अ होतोय. व्यंजनच आहे, व्यंजनच आहे, पण डबल झालंय. व्यंजन आहे, व्यंजन आहे, व्यंजन आहे, पण काय झालं. आलं लक्षात. हा म्हणजे तुमच्या माहितीसाठी फक्त लक्षात ठेवायचं. आपण प्रोनाऊन्शिएट करताना वर्ड आपल्याला ते करेक्ट करता आला पाहिजे, एवढाच उद्देश आहे त्याच्यामध्ये. हां हे दिलं यांनी करेक्ट सोडवलं तेव्हा. हाऊसेस माईस. इन दिस वे अ अँड ॲ. कशाला आता येतच की. हां हां अरे त्यात काय असते, हा एल सायलेंट आहे, ल सायलेंट आहे, पाम आहे, मग हाताचा तळवा, काम पाम, हा एल सायलेंट होतो. त्यात एल सायलेंट आल्यामुळे याचा उच्चार हा होतोय. एल सायलेंट वर्ड येतो ना त्याच्यामध्ये. पाल्म म्हणत नाही त्याला, आपण पाम असा उच्चार करतोय. पाम काम, आलं लक्षात. एल सायलेंट राहतो त्याच्यामध्ये. हां हां वॉक, हां WAL की वॉक, एल सायलेंट राहतो त्याच्यामध्ये. हां हां म्हणून त्याचा उच्चार आ होतोय. झालं का, ह्याला टाकू का आतमध्ये. आता पुढचा घ्या. 2 झाले ना, तिसरा काय झालं ते मला सांगा, ते राहिलेलं आपण घेऊया. आता डबल व्हायला नको. आता सांगतोय काय घ्यायचं ते. OA झालाय का, OA एकत्र नसेल झाला. द्या OA O आणि A एकत्र आहे, वेगळे नाहीत ते. OA हे जेव्हा शब्दामध्ये एकत्र येतात तेव्हा त्याचा उच्चार ओ असा होतो. ओ त्याला एक काना आणि एक मात्रा ओ. असा होय. ओ वेगळा आहे आणि ए वेगळा आहे, परंतु शब्दामध्ये ते एकत्र येतात. हां द्या. जर दिलेल्या शब्दामध्ये हा मॅम करेक्ट, कर्नल आर सायलेंट आहे, त्याने एक स्पेलिंग पाठवलं कर्नलचं. हां त्याच्यात पण आर नाही, नुसतं कर्नल म्हणतात, पण स्पेलिंग कसं आहे त्याचं, COLONEL. बघा आता ओ काय आहे आपण लिहितोय ना. हां जर दिलेल्या शब्दामध्ये ओ आणि ए हे स्वर, ओ आणि ए हे स्वर क्रमाने एकामागे एक शब्दामध्ये आले असतील तर,
त्या दोन स्वरांचा एकत्र मिळून त्या दोन स्वरांचा एकत्र मिळून ओ असा ध्वनी होतो. ओ असा ध्वनी होतो. ओ असा ध्वनी होतो. आता एक्झाम्पल देतो फळ्यावरती आम्ही. बघा, बोट, BOAT, बोट, ओ एकत्र आला बघा. बघा, व्यंजन, स्वर आणि व्यंजन. पुन्हा गोट, GOAT, गोट. रोड, ROAD, रोड. अजून लोड, करेक्ट, LOAD, लोड. आता मॅडम बनवून टाकतील तिकडून काय सांगितलं बघ त्याने लगेच. कोट, COAT, कोट. गुड मॅम, गुड, व्हेरी गुड. क्रिएट अनदर सम वन वर्ड्स. लोन, करेक्ट, LOAN, लोन. त्यानंतर कोच, करेक्ट, COACH, कोच. काहीतरी येतो की COACH. थ्रोट, घसा, THROAT, थ्रोट. अजून थ्रोट, बोट. टोस्ट ना, TOAST, टोस्ट. ई लागतोय ना पुढे टोस्टला? नाही. हां, पुढे रोस्ट, ROAST, रोस्ट. सोफ, SOAF, सोफ. पी का, सोफ, पी. याला काढू का? काय होत आहे ते सगळंच घालव म्हणते. हां, इरेजरच चाललं नाही की. ह्याच्यावरच क्लिक केलं, ह्याच्यावर डबल का चला नाही ना. चाललंय हा, उघडच आहे की ते. SOAP. हां, सोप, साबणाचा. अजून काय होते बघा, साबणावाला सोप. ह्याने पाठवलेत की मॅडमने. अजून काय, लोफर, LOAFER. अजून ब्रॉड, BROAD, ब्रॉड. रोअर नाही का, राईट, ROAR, रोअर, गर्जना करणे. अजून काय सांगितलं? फ्लोट, तरंगणेवाला का, FLOAT, फ्लोट, तरंगणे. हां, बस की. थांबा, एक बघा, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 वर्ड्स झाले बघा. लक्ष द्या, वी कॅन मेक मेनी वर्ड्स. हां, बघा इथे काय आलं, शब्दाच्या मध्ये एक व्यंजन आलं, दोन स्वर एकत्र आले, पुन्हा दोन व्यंजन आले. आता इथे काय झालंय, 3 व्यंजन आली, 3 व्यंजनाच्या पुढे ते 2 स्वर आले. म्हणजे कुठेही येऊ शकतात असं त्याचा अर्थ आहे. असं काय नाही किंवा एक स्वर एक व्यंजन असं नाही. 2 3 व्यंजनाच्या पुढे पण ते एकत्र येऊ शकतात. इथे आता स्वर 2 व्यंजन 2 स्वर आणि अशा प्रकारे आले ते. त्यामुळं शब्दामध्ये ते कुठेही येऊ शकतात. आता याच्यामध्ये आपण याला अंडरलाईन करून घेऊया. सो इन दिस वे वी अंडरस्टँड द मीनिंग अँड द साऊंड ऑफ द OA कम्स टुगेदर इन द वर्ड. जेव्हा ते शब्दामध्ये दोघे मिळून एकत्र येतात तेव्हा त्याचा स्वर ओ असा होतो. हां, मॅडमने सांगितलं, 2-3 सांगितलं त्यांनी. तर अशा प्रकारे 3 साऊंड झाले की नाही आपले. मला ती लक्षात राहत नाही आपले कुठले राहिलेत आणि कुठले झालेत ते. तुम्ही त्या नोट्स लक्ष लगेच मला पाठवले ना ग्रुपला,
तर मग लक्षात येते काय राहिलं, मग त्याची आपल्याला उद्या काय घ्यायचं ते तिथे पे करता येते ना, राहिलेले उद्या घेता येतात, असं होतंय ते. हां टाकलेली का? मी ती पाहिलीच नाही. असं झालंय ना, आज आता गेलं गेलं मग टाका. पण हे फक्त एवढं तर टाका, पुन्हा ते होमवर्कचं टाकता येईल, पुन्हा नोट्सचं पुन्हा टाकू. पण आता हे झालेलं टाकलं ना, मग लक्षात येतं हे झालं बाबा, ते करता येईल. अशा पद्धतीने वी कॅन मेक सम वर्ड्स विथ द हेल्प ऑफ द गिवन vowels. With the given vowels we can create some words and their sounds. आता बघा इकडे बघा, ह्याचा उच्चार काय होत असेल हो सांगा बरं. जस्ट आता हे झाले आपलं 3, पण ह्याचा उच्चार काय होत असेल, कोण सांगते? मॅडम सांगता का? यूचा उच्चार काय होत असेल शब्दामध्ये? यूचा उच्चार आपण शब्दामध्ये काय करत असो. आता हे झालंय सगळं आपले 3, जस्ट मी इन्फॉर्मेशन म्हणून सांगायला लागलोय. आतापर्यंत आता बघा, आपण आतापर्यंत ग्रॅज्युएशन झालो, पोस्ट ग्रॅज्युएशन झालो, आपण अनेक वेळा उच्चार हे अशा शब्दाचे केलेले आहेत. पण पटदिशी म्हटलं, आता तुम्ही उदाहरणार्थ तुम्ही माझ्यासमोर इंटरव्ह्यूला आहात आणि मी विचारलाय तुम्हाला प्रश्न, याचा साऊंड काय आहे म्हणून, बरोबर की नाही? हां, मग आता लगेच आपल्या डोक्यात आलं पाहिजे गन, फन, म्हणजे याचा उच्चार होतोय, लगेच लक्षात आलं पाहिजे ना. अन मग अंडरस्टँड होत नाही का, म्हणून याचा उच्चार लगेच आलं पाहिजे लक्षात. बाबा यूचा उच्चार हा अच होतोय, सांगितलंय त्याने, सांगितलं होता. व्हेरी गुड मॅम, गुड. इन दिस वे वी कॅन क्रिएट मेनी वर्ड्स अँड प्रोनाउन्शिएट इट करेक्टली. According to me, you should have the lot of vocabulary of English, and it is necessary to speak fluently. When you try to speak fluently in English, for that you should have the proper vocabulary of the words. मग त्याला काय म्हणतात ते आठवत बसायचं, पुन्हा त्याला हे नाही ते नाही चालत. Quickly, you should remember quick that word. If you remember the word at the time, you are the king of English. तुमच्याकडे फक्त 50,000 म्हणजे 5,000 फक्त वर्ड्स असू द्या, 5,000 म्हणतोय, बस भरपूर झाले ते. पण 2,000 जरी शब्दसंग्रह तुमच्याकडे असला ना डोक्यामध्ये, त्याला कुठे वापरायचा, कसा वापरायचा हे कळलं की संपलं. यू कॅन स्पीक ॲज वेल ॲज राईट. आणि तेच शब्द पुन्हा पुन्हा असतात की हो. मला सांगा बरं, इंग्लिशच्या पुस्तक घ्या, पेपर घ्या, काही घ्या, जे काही रीडिंग स्किल आहे त्याच्यामध्ये ही असेल, दॅट असेल, बट असेल, द असेल, यस, हे शब्द वारंवार, त्याच्याशिवाय ते शब्द वाक्यच तयार होत नाही ते की. तेच शब्द रिपीट होतात, एखादा शब्द नवीन कधी न ऐकलेला येतो त्याच्यामध्ये. मग त्यासाठी वारंवार येणारे शब्द पण आपण चाळले पाहिजे त्याच्यातून. ॲट द टाइम ऑफ रीडिंग वी शुड फाइंड सम न्यू वर्ड्स विच इज न्यू फॉर अस. रीडिंगच्या वेळेला आपण काय केलं पाहिजे की आपल्यासाठी हा नवीन, अरे बाबा आपण पहिल्यांदाच हा शब्द ऐकतोय किंवा वाचतोय, तो शब्द बाजूला काढायचा ना, त्याचं प्रोनाऊन्सिएशन बघायचं, त्याचं मिनिंग बघायचं. दॅट इज द स्किल टू लर्न इंग्लिश व्हेरी वेल. आपण स्वतः हे बघा, जेवढ्या आपण आता मी स्वतः MA ला असताना स्वतः नोट्स काढत होतो स्वतः, म्हणजे मला लिहायचे होते ना पेपर. त्यांनी जेवढं पुस्तकं देतील ते त्यांचं झालं ना मटेरियल, पण आपल्याला काहीतरी करता आलं पाहिजे ना. मग सेल्फ स्टडी अँड प्रिपेरिंग द सेल्फ नोट्स इज इम्पॉर्टंट फॉर दॅट. आता हे करतात, त्यांनी 50-50 वर्ड काढले त्या दिवशी. इट इज कॉल्ड अ सेल्फ स्टडी और सेल्फ practice, and that is the important. Okay, so थांबू झालं की. Okay, good night everyone. We will meet again tomorrow the same time, and thanks for your cooperation. You are listen my lecture very carefully and silently. That's why
थँक्स ऑल ऑफ यू. गुड नाईट. कौन सा